हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता माझ्या कशा प्रकारे कपड्यांचा हा ढिगारा आहे. तर जसे की तुम्हाला मी आधीही शेअर केलं होतं की मला खूप सारे ब्लाऊज शिवायला आले होते व ते मी कंप्लीटसुद्धा केले. पण त्यामुळे मी काही घरचे कामंही स्किप केलं होते. तर त्यातलंच हे एक काम आहे की जे मी स्किप केलं होतं. तर खूप सारे कपडे हे साठले होते व मला आज थोडा वेळ भेटल्यामुळे मी ते धुवून घेतले होते व त्यांचे घड्या घालते. तर तुम्हाला तर माहीतच होतं की हे माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं की मी रात्रंदिवस खूप मेहनतीने ब्लाऊज शिवले होते. म्हणजे रात्रीसुद्धा 12-1 वाजेपर्यंत जागरण करायचे. नंतर पहाटेच्या वेळीसुद्धा 5 ते 6 वाजता उठून लगेच स्टिचिंग करायचे. तर अशा प्रकारे माझी झोपसुद्धा नीट झाली नव्हती व त्याच्यामुळे म्हणजे जास्त प्रमाणात काम केल्यामुळे मला खूपच त्रास होत होता. तर पाठसुद्धा दुखते माझी व डोकंसुद्धा दुखत होते. तर अशा प्रकारे म्हणजे जास्त आपण कोणतंही काम म्हणजे लिमिटच्या बाहेर केलं तर त्याचा वाईट परिणाम हा होतच असतो. तर तसंच माझंही काही झालं होतं. तर अशा प्रकारे म्हणजे मी आज दिवसभर काही कामसुद्धा केलं नव्हतं. तर आराम केला व नंतर हा एक ब्लाऊज साधा हा होता तर तोच मी आज स्टिच केला होता. तर तुम्ही बघू शकता. तसेच मला अजून काही ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. अजून एक लग्न आहे पण त्याचे काही एवढं नाही, 4-5 मोजकेच ब्लाऊज आहेत पण मी कस्टमरांना सांगितलं आहे की एवढे नाही शिवले जाणार, म्हणून तुम्हाला लागत आहेत अर्जंटमध्ये तर तेच सांगा. तर त्यांनी 1-1, 2-2 असे चॉईस केले आहेत व तेच मी त्यांना आता स्टिचिंग करून देणार आहे. तर मी मेन ब्लाऊज पीस काढून घेतले आहेत व त्यांचे मॅचिंगचे अस्तरसुद्धा काढून आज कटिंगला घेणार आहेत आणि नंतर मग जसा वेळ भेटेल तसा मी हळूहळू म्हणजे आपला म्हणजे शरीराचासुद्धा विचार करून स्टिचिंग करणार आहे. तसेच आज माझ्या नातेवाईकामध्ये एका ठिकाणी वास्तुशांतीसाठी पूजा होती तर तिथूनसुद्धा मला निमंत्रण आलं होतं. पण तिथं काय मला घेऊन गेले नाही. तर ह्यांच्यावरसुद्धा मी खूप रागावले कारण मला जायचं होतं. तर त्रास तर होतच होता पण म्हणजे आपलं नातंसुद्धा जपलं पाहिजे. तर तशा पद्धतीने म्हणजे मला तिथं काही जायला जमले नाही व त्यामुळेच मी यांच्यावर रागावले. तर अशा प्रकारे म्हणजे आपलं कामाचं नियोजन हे चालू असतं. तर सर्व मॅचिंगचे अस्तर वगैरे मी काढून घेतले आहेत व आता कटिंग करणार आहे. नंतर उद्यापासून मग मी स्टिचिंगला घेणार आहे. तर काही फॉलसुद्धा होते साड्यांना लावण्यासाठी तर ते सुद्धा मी काढून घेतले. ते तर एक नवीन कस्टमर होते त्याचं मेजरमेंट माझ्या नोटबुकमध्ये नव्हतं तर तेच मी काढत होते व सुरुवातीला उंची, छाती, कमर हे सर्व टाकून घेते व नंतर ब्लाऊजवरून ते मी मापं काढून घेत नोट करत होते. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी ब्लाऊजवरून मापं घेत असते. तर तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे तुमची कोणती पद्धत आहे ते सुद्धा मला शेअर करा. तसेच व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मलासुद्धा म्हणजे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल व कमेंटसुद्धा करा. तर अशा प्रकारे मी ब्लाऊजचं माप हे काढत आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर खूप सारे ब्लाऊज अजूनसुद्धा पेंडिंगला पडलेले आहेत पण मला काही म्हणजे जे अर्जंटमध्ये आहे तेच मी स्टिचिंग करून देणार आहे. तर खूपच दिवस झाले आहेत मला शेतातसुद्धा जायला जमलं नाही. तर तिथलं कामसुद्धा काही असं अर्जंटमध्ये नव्हतं म्हणून मग मी शेतावरसुद्धा गेली नाही. तर घरीच 8-10 दिवसापासून स्टिचिंग करत होते. तसंच आतासुद्धा मी घरीच आहे व स्टिचिंगला म्हणजे मी आता ब्लाऊज कटिंग करणार आहे आणि नंतर मग स्टिचिंग करणार आहे. तर माझं आता हे ब्लाऊजवरनं माप काढून झालं आहे व मी आता सुरुवातीला हेच ब्लाऊज कटिंगला घेणार आहे. तर रेड कलरचे ब्लाऊज होते
तर खूप छान पद्धतीचं हे ब्लाऊज पीस होतं. तर मी सुरुवातीला अस्तर कटिंग करायला घेतले आहे व नंतर मग मी मेन ब्लाऊज पीसवरती तर दोन हे ब्लाऊज पीस एकाच कस्टमरचे होते. तर मी दोन्ही ब्लाऊज हे एकावरती एक ठेवून कटिंग करणार आहे, जेणेकरून आपला वेळ वाचतो. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.